आपकी अदालतमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामींवर आरोप आहे की हे मुसलमानांना घाबरवत असतात. मी भीतीदायक असे दिसते का? धामीजी, खूप सारे मुस्लिम लीडर्स आहेत. तौकीर रजा साहेब आहेत, मौलाना अरशद मदनी आहेत, खूप असे सगळे म्हणतात की जेव्हा निवडणूक येणार असते तेव्हा तर धामीजी अशी काहीतरी कमाल करतात, काही ना काही अशी पुडी सोडतात की ज्यामुळे मुसलमानांच्या मनात भीती निर्माण होईल. जसं हल्लीच तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केला आहे. उत्तराखंडमध्ये आम्ही या विधानसभेची जो 2022 मध्ये साधी निवडणूक झाली, त्या साध्या निवडणुकीमध्ये जेव्हा उत्तराखंडच्या जनतेसमोर गेलो, तर आम्ही हा प्रस्ताव ठेवला, हा आमचा संकल्प ठेवला की नवीन सरकार प्रस्थापित होईल, तर आम्ही उत्तराखंडमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरिक संहिता लागू करणार आहोत. त्यासाठी कमिटी बनवू आणि त्याच्यामागे आम्ही काही कारण देखील सांगितली. कारण होतं की उत्तराखंड देवाची भूमी आहे. उत्तराखंडमध्ये 4 धाम आहे. उत्तराखंड हे गंगेचे स्थान आहे. उत्तराखंड हे यमुनाजींचे स्थान आहे. उत्तराखंड आदि कैलाश आहे. ऋषीमुनींची भूमी आहे. प्रत्येक कुटुंबातून कोणी ना कोणी सैन्यामध्ये आहे. कोणी अर्धसैन्य दलामध्ये आहे. कोणी देशामध्येच कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्या सेवा करत आहे. तर आम्ही उत्तराखंडाच्या जनतेसमोर ठेवलं की भारताच्या संविधानात अनुच्छेद 44 मध्ये जी राज्यांना समान नागरिक संहिता लागू करण्याची तरतूद जी केली आहे, त्याच्यानुसार आम्ही उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या कोणत्याही जातीच्या असेल, पंथाच्या असेल, धर्माच्या असेल, समुदायाच्या असेल, सगळ्यांसाठी आम्ही एक समान कायदा आणू. आणि उत्तराखंडच्या जनतेने देखील यावर आम्हाला त्यांचे आशीर्वाद दिले. आम्हाला सरकारमध्ये यायची संधी दिली आणि आम्ही जे जनतेला आवाहन केले होते, संकल्प केले होते, ते संकल्प आम्ही पूर्ण केले आहे. यामध्ये कोणाला काही घाबरण्याची गोष्ट नाही आहे. तुम्ही तर संकल्प पूर्ण केला आहे, पण त्यांच्या मनात काय भीती आहे ते मी तुम्हाला सांगतो. मौलाना अरशद मदनी म्हणतात की जे यूसीसी तुम्ही आणलं आहे हे इस्लामच्या विरोधात आहे. जे यूसीसी तुम्ही आणलं आहे ते आमच्या धार्मिक कार्यांमध्ये हस्तक्षेप आहे. बघा रजतजी, मी सांगू इच्छितो की आम्ही हे कोणाच्या विरोधात नाही आणले आहे. इस्लाममध्ये जी व्यवस्था, त्यांच्या इथे जी विवाह पद्धत आहे ती त्याच प्रकारे होईल. त्यांच्या इथे जर निकाह होत असेल तर निकाह होईल. हिंदू धर्मामध्ये जर 7 फेरे घेऊन लग्न होत असतं तर 7 फेरे घेऊनच होईल. ख्रिश्चनमध्ये होली मॅरेज होतं. आपल्या शीख बांधवामध्ये जे आनंद कारज होत असते, ज्यांची जी पद्धत आहे ते त्या पद्धती आम्ही अजिबात बदलणार नाही. इम्प्रेशन तर हे आहे की आता सगळ्यांना 7 फेरे घ्यावे लागतील. नाही, आम्ही कोणालाही 7 फेरे फक्त हिंदूंसाठी आहेत, तर ते त्यांच्याच जागी राहील. मुस्लिम समाजात जे होते ते त्यांच्याच जागी राहील. ते आम्ही अजिबात बदललं नाही. हो, आम्ही हे नक्कीच बदललं की त्याच्यानंतर जी त्यांची तलाक पद्धती आहे, जी बायकांना सोडण्याची जी पद्धत आहे, ती व्यवस्था समाप्त होईल. कारण आम्ही समान नागरिक संहिता आम्हाला मातृशक्तीचा छळ होऊ द्यायचा नाही आहे. आम्ही उत्तराखंडमध्ये मधून हे काम सुरू केलं आहे. देशामध्ये जसं गंगाजी आमच्या इथून उगम होऊन निघतात, गंगाजी निघाल्यानंतर पूर्ण देशाला पूर्ण अभिसूचित करण्याचं काम करतात. कुठे जल देतात, कुठे जीवन देतात, कुठे आचमन करण्याची कामी येतात, तर कुठे सिंचन म्हणून कामी येतात. त्याच प्रकारे समान नागरिक संहितेची जी गंगा आहे ही उत्तराखंडमधून निघाली आहे, देवाच्या भूमीतून निघाली आहे, देवांच्या आशीर्वादाने निघाली आहे, आपल्या प्रधानमंत्रीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी निघाली आहे. ही पूर्ण देशामध्ये पुढे जात राहील आणि सगळ्यांना समान नागरिक संहिता समानतेचा अधिकार देईल. ओवेसी साहेब, असदुद्दीन ओवेसी खूप मोठे वकील आहेत, AIMIMचे लीडर आहेत. ते म्हणाले की हा जो कायदा तुम्ही आणला आहे हा युनिफॉर्म सिव्हिल कोड नाहीये, हा हिंदू सिव्हिल कोड आहे. तुम्ही 4 विवाहांवर बंदी आणली, हलालावर बंदी आणलीत, पण जो हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा जो कायदा आहे त्यावर कोणत्याही प्रकारची बंदी आणलेली नाही. बघा, या कायद्यांचं म्हणालं तर सगळ्यात आधी सांगतो की कोणालाही टार्गेट करून आणलेलं नाहीत. मी म्हणालो की हे आम्ही समानतेचे अधिकार देण्यासाठी आणले आहेत आणि विशेष करून हे कायदे सगळ्यांसाठी आहेत. जसं आपली मातृशक्ती, माता भगिनी त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी आहे, त्यांच्या सुरक्षेसाठी आहे, त्यांच्या सशक्तीकरणासाठी आहेत. तसंच पुरुषांच्या सशक्तीकरणासाठी देखील आहेत, मुलांसाठी देखील आहेत. आता खूप अशी मुलं आहेत ज्यांच्याबद्दल बोललं जातं, ही मुलं बेवारस आहेत, ही मुलं वारस आहेत, या प्रकारच्या शब्दांचा वापर होतो. आम्ही हे सगळं काढून टाकलंय. आम्ही म्हणालो की जी मुलं
आहेत जी अशी आहे त्यांना देखील समानतेचे अधिकार मिळेल. वयोवृद्धांना देखील त्यांची सुरक्षा मिळेल. प्रत्येकाच्या सुरक्षतेसाठी आणला गेला आहे. केवळ भ्रम आहे. सगळ्यांनी नाही, शिकलं नाही, पाहिजे. धामीजी, हा कायदा आणण्याच्या वेळेस तुम्ही जे शेड्यूल्ड ट्राईब आहेत, आदिवासी लोकं आहेत, त्यांना त्यापासून बाहेर ठेवलं आहे. तर हीच गोष्ट मुस्लिम स्कॉलर्स म्हणत आहेत, की तुम्ही शेड्यूल्ड ट्राईबना बाहेर ठेवू शकता, तर मुस्लिमांना पण यापासून बाहेर ठेवा. भारताच्या संविधानातील अनुच्छेद 44 मध्ये त्याची व्यवस्था केली गेली आहे की देशाच्या अंतर्गत समान नागरिक संहिता लागू केली पाहिजे. आणि जे शेड्यूल्ड ट्राईब्स बद्दल तुम्ही बोलताय ना, आदिवासी गटामध्ये याच्यात अनुच्छेद 342 मध्ये भारताच्या संविधानाने त्यांना ही तरतूद केली आहे. त्यांना सूट दिली गेली आहे. त्यांच्या राहणीमानाच्या कारणामुळे जे भारताचे संविधान सांगत आहे आणि आमची जी कमिटी आहे त्यामध्ये 2,33,000 लोकांकडून त्यांचे विचार घेतले आहेत आणि 10,000 लोकांनी संवाद साधले आहेत. जसं मी इथे तुमच्या सोबत संवाद साधत आहे त्याच प्रकारे संवाद साधले आहेत. पूर्ण उत्तराखंडमध्ये 43 अशा मीटिंग झाल्या आहेत. तर त्या मीटिंगमध्ये देखील ट्रायबल्सच्या लोकांनी म्हटलं की आम्हाला काहीच हरकत नाही, उत्तराखंडच्या अंतर्गत तुम्ही आम्हाला यामध्ये सहभागी करून घ्या समान नागरिक संहितामध्ये, पण थोडा अवधी आम्हाला द्या. तर आम्ही त्यांच्यानुसारच काम केलं आहे कमिटीने. कमिटी ही खूप विद्वान लोकांची कमिटी आहे. यामध्ये जस्टिस रंजन प्रकाश देसाई आहेत, प्रमोद कोहली आहेत, इतर लोक आहेत. तर या सगळ्यांनी भरपूर काम केल्यानंतर ड्राफ्ट बनवले आहेत. हे ड्राफ्ट यात कोणताही भेदभाव केलेला नाहीये, सगळ्यांच्या समानतेसाठी बनवला गेला आहे. त्या लोकांना देखील हा भेदभाव कळून येतो. त्यांना वारंवार असं वाटतं, की जी तरतूद शर्यतमध्ये आहे, मुस्लिमांसाठी ती सगळ्यात वरती आहे. बाकी गोष्टी नंतर येतात आणि हे शर्यतला व्हायोलेट करतं. आता शर्यत चालणार नाही. देशामध्ये समान नागरिक संहिता चालेल. देश पुढे गेला आहे. देश संविधानानुसारच चालेल. जे लोक संविधानावर विश्वास ठेवतात त्यांना कोणालाही काही तक्रार नाहीये. मी सांगेन की हा कायदा लागू झाल्यानंतर तुम्ही आताच म्हणालात की हलाला इद्दत सारखी जी कृत्य आहेत त्या कृत्यांपासून सुटकारा मिळेल. आणि मी आताच हरिद्वार जिल्ह्यामध्ये गेलो होतो. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर, विधानसभेमध्ये मंजूर झाल्यानंतर ज्या प्रकारे मुस्लिम भगिनी आल्या होत्या, ज्या प्रकारे वारंवार त्या म्हणाल्या की तुम्ही आमच्यासाठी एक खूप मोठा अभिशाप होता तो आमच्यासाठी, या अभिशापातून आम्हाला मुक्त केला आहे. तर जो काही वर्षानुवर्षांपासून जो अन्याय होत होता, त्यांचा आत्मबल गळून गेला होता, आत्मसन्मान गळून गेला होता, तो वाचवण्याचं काम केलं आहे उत्तराखंडमध्ये. काँग्रेसचे नेते हरीश रावत जे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी एक विधान केलं आहे की जर आणायचंच होतं तर पूर्ण देशामध्ये आणायचं. उत्तराखंडमध्ये एक्सपेरिमेंट करायची काय गरज होती? एक्सपेरिमेंट सारखे काहीच गोष्टी नाही. हरीश रावतजी आमचे खूप चांगले वरिष्ठ नेता आहेत आणि उत्तराखंडच्या निवडणुकीमध्ये उत्तराखंडच्या जनतेनेच यासाठी आम्हाला आदेश दिलेत. आणि जे भारताच्या संविधानानुसार जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या अंतर्गत या सगळ्यांवर काम केलं गेलं आहे. मग उत्तराखंडमध्ये लागू झाला, देवांच्या भूमीवर लागू झाला आहे, हिमालय जिथे आहे, गंगा जिथे आहे, यमुना आहे, तिथून सगळ्या देशासाठी लागू होईल. आम्ही तर लागू केलं आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की आम्ही तर हे लागू केलं आहे, देशातल्या इतर राज्यांनी देखील हे लागू करावं आणि सगळ्यांना समानतेचा अधिकार देण्यासाठी हे काम करावं. काय हे खरं आहे का की उत्तराखंडला भारतीय जनता पार्टी, प्रधानमंत्री मोदी आणि पुष्कर सिंग धामी एक प्रयोगशाळेसारखं याचा वापर करत आहेत? हिंदुत्वाची प्रयोगशाळा जसं म्हटलं जातं. प्रयोगशाळेसारखं तर यात काहीच नाहीये. उत्तराखंडच्या जनतेने यासाठी आदेश दिले आहेत. आम्ही भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार काम केलं आहे. आणि हिंदुत्व हे जर देवभूमी उत्तराखंडमध्ये नसेल तर मग कुठे असेल? बघा, तुमच्याबद्दल चर्चा यासाठी होते कारण की तुम्ही हे पहिलं काम नाही केलं. आधी तुम्ही 3,793 कबरींना आयडेंटिफाय केलं आणि त्यांना उद्ध्वस्त करून टाकलं. हे फक्त कबरींमुळे असं नाही केलंय आम्ही. आम्ही म्हणालो की उत्तराखंडमध्ये जे अतिक्रमण आहे, धार्मिक गोष्टींना पुढे ठेवून एन्क्रोचमेंट केलं आहे, अवैधपणे कब्जा केला आहे, अतिक्रमण केलं आहे, सरकारी जमीन ताब्यात घेण्याचं काम केलं आहे. या अतिक्रमणाला कोण वैध ठरू शकतं? सांगा तुम्ही. सगळ्या अतिक्रमणावर कारवाई झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? तर तेच काम केलं आहे आम्ही. आणि अतिक्रमण वारंवार आम्ही हटवत आहोत कारण देवभूमीचं एक मूळ स्वरूप आहे. मीच नाही, उत्तराखंडमधला कोणतीही व्यक्ती पूर्ण देशभरात, जगभरात कुठेही जातो आणि तो जेव्हा म्हणतो की मी उत्तराखंडमधून आलो आहे, तर त्याला पाहण्याची जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन लोकांचा बदलून जातो. एक मनामध्ये श्रद्धेची भावना येते, एक विश्वासाची भावना येते की देवांच्या खूप जवळून आलेला हा व्यक्ती आहे, देवभूमीतून आलेला आहे. तर ते देवभूमीचे जे मूळ स्वरूप आहे, बघा, तो आम्ही संकल्प घेतला आहे की जे देवभूमीचे मूळ स्वरूप आहे ते कोणत्याही किमतीवर तो आम्ही खराब होऊ देणार आता नाही. मला असं वाटतं आहे तितके भोळे नाही आहात जितके तुम्ही मला दिसत आहात. कारण
तुम्ही म्हणत होतात की अतिक्रमण झालं, पण अतिक्रमण हे तुम्हाला फक्त कबरींवर दिसून आलं आणि तुम्ही त्याला नाव देऊन टाकलत लँड जिहाद. मी म्हणालो की खूप साऱ्या अशा जागा आहेत जिथून मी आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला. उत्तराखंड काय आहे, आमचं बघा खूप बांधिलकीने राहणारा अ, राज्य आहे. आपापसात सगळे खूप प्रेमाने राहतात. पण अतिक्रमणाला कोणीही योग्य नाही ठरू शकत. जिथे कबरी बनवून ठेवली आहेत, त्या कबरींना जेव्हा हटवल्या गेल्या, वनच्या जमिनीवर आहेत, रेव्हेन्यूच्या जमिनीवर आहेत, सिंचन विभागाच्या जमिनीवर आहेत, पीडब्ल्यूडीच्या जमिनीवर आहेत, इतर जमिनीवर ज्या सरकारी जमिनी आहेत त्यांच्या खाली खोदलं गेलं तेव्हा कोणतेही अवशेष मिळाले नाहीत. कबरी कुठे बांधल्या जातात? तर हे होतं छदम. म्हणून आम्ही याला लँड जिहाद अशी संज्ञा दिली. तुम्ही म्हणालात सगळे एकजुटीने राहतात, पण हल्द्वानीमध्ये कुठे एकजुटीने राहतात? एक मस्जिद आणि मदरसा पाडलं गेलं आणि कोणत्या प्रकारे लोकांचा आक्रोश समोर आला पोलिसांच्या विरोधात. हल्द्वानीची जी घटना आहे ती देखील अवैध आणि अतिक्रमण आहे. आणि जे हे अवैध अतिक्रमण आहेत ते हटवण्यासाठी तिथे पोलिसांची टीम गेली, प्रशासनाची लोक गेली. त्यांच्यावर पूर्ण सुनियोजित पद्धतीने हल्ला झाला आणि या प्रकारची देखील परिस्थिती होती. ती आली सगळ्यांसमोर. पण अशा प्रकारची परिस्थिती उत्तराखंडमध्ये अजिबात चालू देणार नाही. आम्ही म्हणालोय की जो उत्तराखंडमध्ये या प्रकारचे उत्तराखंडमधलं वातावरण खराब करेल, त्याच्या विरुद्ध आम्ही कठोर कारवाई करू आणि कारवाई चालू आहे. वारंवार पोलीस कारवाई करत आहे, प्रशासन कारवाई करत आहे. जो आरोपी आहे, अपराधी आहे, तो जेलमध्ये गजाआड नक्कीच जाईल. कायदा आपलं काम करत राहतील. मी धामीजी तिथल्या लोकांचं म्हणणं ऐकलं आहे. ते म्हणाले की जेव्हा हे कन्स्ट्रक्शन चालू होत होतं, तेव्हा प्रशासनाला माहिती होतं. प्रशासनाने त्या ठिकाणी वीज देखील दिली, पाणी देखील दिलं. कोणाला काहीच ऑब्जेक्शन नव्हतं. आता निवडणूक येणार आहे म्हणून हा इश्यू इतका मोठा केला आहे. आधीच्या काळात कोणी काय केलं यावर मला अजिबात यायचं नाहीये. पण आम्ही म्हणालो की आधी जर काही चुकीचं झालं तर त्याला सुद्धा सुधारलं जाऊ शकतं. जर आधीच्या काळात चूक झाली आहे तर त्या चुकीला सुधारलं जाईल. सुधारण्याचं काम नक्कीच होईल. आणि बाकी न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये, सुप्रीम कोर्टात सगळ्याच ठिकाणी हे प्रकरण चालू आहे. जसा न्यायालयाचा आदेश येतो त्यानुसार आमचं सरकार काम करतं. आणि भारताच्या संविधानामध्ये भारताची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर ज्याचा विश्वास आहे तो कायदा तोडण्याचं काम तर कधीच करणार नाही. यात कायदा तोडण्याचं देखील काम बघा, होत आहे. ओवेसी साहेब तर कायद्याचे जाणकार आहेत. ते म्हणाले की जी गोष्ट तुम्ही माझ्यापासून हिसकावण्याचा प्रयत्न करत आहात, ती माझी चादर आहे, ती माझी मशीद आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या मशिदीला शहीद होऊ देणार नाही. मशिदी आहेत, मंदिर आहेत, गुरुद्वारे आहेत, हे आमच्यासाठी सगळी खूपही पुण्यस्थळं आहेत. पण ते बांधण्यासाठी देखील काहीतरी स्थान असेल. कोणीतरी जागा त्याच्यासाठी ठरवली गेली असेल किंवा कुठे केवळ कब्जा करण्यासाठी बांधले जातील, याला तर कोणीच योग्य ठरवणार नाही. तर जर चुकीच्या ठिकाणी बांधले गेलेत, तर त्यांना अतिक्रमणाच्या श्रेणीमध्ये मानलं जाईल. मग अतिक्रमण हटवलं जाईल. हे अभियान आम्ही सुरू केलं. हे सांगा की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री बनलात, तेव्हा तुम्हाला असं वाटायचं किंवा की तुम्हाला सांगितलं होतं की उत्तराखंडची डेमोग्राफी चेंज होत आहे? इथे मोठ्या संख्येमध्ये मुस्लिम पॉप्युलेशन पॉकेटमध्ये एकत्र येत आहेत आणि मुसलमानांना तिथून पळवायचं आहे, म्हणून तुम्ही हे अभियान सुरू केलं आहे? तिथली डेमोग्राफी देखील चेंज होत आहे आणि तिथल्या मूळ स्वरूपाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. तर आम्ही हा संकल्प घेतला आहे की देवभूमीचे जे मूळ स्वरूप आहे ते कोणत्याही स्थितीत आम्ही ते खराब होऊ देणार नाही. उत्तराखंडची जी डेमोग्राफी आहे ती चेंज होऊ देणार नाही. उत्तराखंडचे जे मूळ लोक आहेत त्यांचे जे अधिकार आहेत ते कोणत्याही परिस्थितीत प्रभावी होऊ देणार नाही. त्याच्यासाठी आम्ही काम करत आहोत. मी ऐकलंय की सलमान खुर्शीद सुप्रीम कोर्टात गेले होते आणि तिथून त्यांनी स्टे देखील आणला होता डिमोलेशनच्या मुद्द्यावर, अतिक्रमणच्या मुद्द्यावर. आता कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे. त्यावर असा कोणताही निर्णय आला नाही आणि आम्ही न्यायालय जे काही निर्णय देईल त्या निर्णयाच्या आधारावरच पुढे जाणार आहोत. न्यायालयाच्या आदेशाचेच पालन करणार आहोत. आम्ही व्यवस्था तोडणाऱ्यातले लोक नाही आहोत. आम्ही जोर जबरदस्ती करणाऱ्यातले लोक नाही. आम्ही तर कायदा मांडणारे लोक आहेत. कायद्यानुसार काम करतोय. उत्तराखंडमध्ये याआधी तुमच्या पार्टीची सरकार होती. ज्या पद्धतीने तुम्ही आता इल्लीगल एन्क्रोचमेंटवर बोललात, पण लोकांचं असं म्हणणं आहे की याआधी कधीही एन्क्रोचमेंटवर एवढी कठोर कारवाई केली गेली नव्हती, ज्या पद्धतीची कारवाई आता करण्यात येत आहे. लोकांचं असं पण म्हणणं आहे की तिकडचं सोशल फॅब्रिक बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. यावर तुम्ही काय म्हणाल? जर कोणतंही काम याआधी चुकीचं झालं आहे, तर आम्ही सगळे तर नवीन लोक आहोत ना. सगळ्या लोकांना सुधारलं पाहिजे की नाही सुधारलं पाहिजे? बघा, मी तर तौकी रजा सारख्या मौलांचं म्हणणं ऐकलं आहे. ते म्हणतात की आमचा तरुण वर्ग अजून शांत बसला आहे. जर तुम्ही अशाच प्रकारे वागत राहिलात आणि जर ते भडकले, त्यांना सांभाळणंही कठीण जाईल आणि तुम्हालाही समस्या येतील. या प्रकारची जे लोक आहेत जे केवळ
धार्मिक भावनांना भडकवून तुष्टीकरणाचे पोषण करणारे लोक, या अशा तरुणांना चुकीच्या मार्गाने ढकलणारे लोक, मी त्यांना एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छितो. मी तर कोणालाही आधी सूचना देत नाही, कोणाच्या विरोधात अनावश्यक पद्धतीने काम करतो. पण उत्तराखंडाच्या आत, देवभूमीच्या आत सगळ्यांना विधीला मानावंच लागेल, कायद्याला मानावंच लागेल. नाहीतर कायदा त्यांच्या विरोधात काम करेल, जे कोणी या प्रकारच्या व्यवस्थेला बिघडवण्याचे काम करत आहेत. हल्द्वानीमध्ये ज्या हिंसक घटना घडल्या आहेत, मग त्या घटना रोखण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलली आहेत? हिंसक घटनांना थांबवण्यासाठी ज्या लोकांनी हा उपद्रव केला आहे, ज्या लोकांनी अनावश्यक स्वरूपात त्याची गरज नव्हती पोलिसांवर, प्रशासनावर, पोलिसांच्या ज्या महिला पोलीस कर्मचारी आहेत, आमचे पत्रकार आहेत आणि ज्या कोणी यांच्यावर हल्ला केला आहे, त्यांच्या विरुद्ध कारवाई होत आहे. त्यांचे फुटप्रिंट्स काढले जात आहेत, व्हिडिओ फुटेज काढले जात आहे, CCTV कॅमेऱ्यातून त्यांची ओळख केली जात आहे आणि या प्रकारची व्यवस्था केली जात आहे की भविष्यामध्ये पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि अशा घटना घडू नयेत. उत्तराखंडमध्ये जे आपले मुस्लिम बंधू भगिनी राहत आहेत, काय त्यांना घाबरून राहावं लागेल का? अजिबात नाही. मी म्हणालो ना, उत्तराखंडमध्ये सगळे खूप आपुलकीने राहत. तुम्ही आता मी हरिद्वारमध्ये होतो. ज्या प्रकारे मुस्लिम भगिनी मोठ्या संख्येमध्ये आणि 100, 50, 200, 500 बद्दल बोलत नाहीये. मी हजारोंच्या संख्येने तिथे आल्या होत्या. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की सगळे जे चांगलं काम करणारे आहेत, शांतपणे जे आपला व्यापार करत आहेत, राज्य पुढे नेण्यासाठी योगदान देत आहेत, भारताचे संविधान मानणारे लोक आहेत, कायद्याला मानणारे लोक आहेत, कोणालाच कसलाही त्रास होणार नाही उत्तराखंडमध्ये. मी आपकी अदालतमध्ये हे वचन देतो तुम्हाला.